मला महिलांबद्दल तुम्हाला विचारायचं आहे, कारण मी असं बघतोय तुमचं जे हे काम आहे, तुम्ही कपडे खादीचे घातलेले नाहीत, गांधीवादी घातलेले नाहीत, टोपी घातलेली नाही किंवा पंचा गुंडाळलेला नाही, गांधी विचार जगतो. तुम्ही खऱ्या अर्थाने गांधीजींना गावामध्ये प्रत्यक्षात पेरलेलं आहे आणि गांधी उगवलेला आहे तुमच्या गावामध्ये. मला तुम्हाला इथे विचारायचं आहे, गांधींच्या सगळ्या चळवळीमध्ये महिलांना खूप महत्व होतं आणि मी असं ऐकलंय तुमच्या गावामध्ये प्रत्येक घरावर पहिलं नाव जे आहे ते महिलेचं आहे. हे कसं काय केलं? ते यासाठीच आहे की कारण मला एक जाणवलं की आमची आई 2007 साली आई गेली, परंतु काही महिला ज्या माझ्या समोर येऊ शकत नाही, सांगाय सरपंचाला कसं सांगावं, काही मर्यादा ग्रामीण भागामध्ये खूप मर्यादा ठेवतात. ज्येष्ठ जरी असले, नाही सरपंच समोर मी जाणार नाही, ते आईला येऊन सांगायच्या की बाई ते आमच्या घरात हे असा प्रश्न आहे. काही ठिकाणी मुलींचा असायचा, काही ठिकाणी वृद्धांचा असायचा. त्यावेळी एक लक्षात यायचं आणि त्यातून एक केलं की सुनेचे असे सासू सन्मान हा एक उपक्रम आम्ही 2007 साली सुरू केला. त्याचा परिणाम एवढा छान झाला की काही ज्या सुनबाई आलेल्या होत्या त्यांना असं वाटलं आपण जर आपल्या सासूबाईंना घेऊन गेलो नाही तर गावात चर्चा होईल की यांचंही घरामध्ये सासू सुनेचं भांडण आहे का. कारण जोपर्यंत सासू आणि सुनेचं नातं हे आई आणि मुलीसारखं होत नाही तोपर्यंत आपली कुटुंब व्यवस्था उभी राहत नाही. म्हणून यातून एक जाणवलं की महिलांचा सपोर्ट जेवढा असेल तेवढं या चळवळीचं स्वरूप शाश्वत असेल. आणि म्हणून आम्ही प्रत्येक शौचालयावर पहिल्यांदा महिलाचं नाव दिलं, मग घरावर महिलांचं नाव दिलं आणि आता गावात पाणी नळ पाणी योजना गावात जी आलेली आहे त्याचं कनेक्शन सुद्धा महिलांच्या नावे केलं आम्ही. कारण हा तीनही गोष्टीत शेतात कष्ट करणारी महिला, दुधाच्या गोठ्यात काम करणारी महिला, पाण्यासाठी वणवण करणारी महिला आणि पुन्हा आरोग्याचे याचे प्रश्न आले तर ते महिलांना सर्वात जास्त सामोरं. पण मला सांगा, पुरुष चिडले नाही, आम्ही अगोदर पुरुषांची बैठक घेतली. त्यांना मग आपली आई आहे घरात कष्ट करते, पत्नी आहे, मुलगी आहे, मग माझी आई असेल कदाचित पत्नी असेल किंवा मुलगी असेल, पण यांचं कष्ट आपण कधी कमी करणार आहोत आणि यांचे कष्ट जर कमी केले नाही आणि मग त्यासाठी कार्यक्रम केला जो आपण ॲनिमियाचं प्रमाण पाहतो आज महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे नैराश्य, डिप्रेशन, मग त्या सायकोलॉजिकल ट्रीटमेंट मधला हा एक प्रकार होता. संपूर्ण गावाचा ब्लड ग्रुप केला आम्ही, मुलांपासून मुलींपासून महिलांपासून. आणि त्याचा फायदा असा झाला की महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी झालेलं जाणवलं आणि त्याचा परिणाम आणि दुष्परिणाम काय आहेत यावर एक व्याख्यान ठेवलं महिला डॉक्टरांचं की महिलांमधले जे आजार असतात त्या आजाराचं मूळ कारण काय आहे. आणि हिमोग्लोबिन कमी झालं ते ॲनिमिया होतो, ॲनिमिया झाला की मग नैराश्य बाकीच्या गोष्टी आणि यातून कुटुंब अडचणीत येतं. हे एक सांगितलं. ते सांगितल्यानंतर सर्वांनी तयारी केली की हे करू. आणि दुसरं पाण्याच्या बाबतीत मग आम्ही केलं. आज दर महिन्याच्या 10 तारखेला गावची सगळ्या महिला पंचायतीत येतात. सरपंच नसतात, ग्रामसेवक नसतात आणि त्या महिला दर महिन्याची पाणीपट्टी जमा करतात, हिसाब करतात आणि मग शिल्लक आहे ते बँकेत जमा करतात आणि पुढे काय नियोजन करायचं सांगतात. त्यामुळे एवढंसं पाणी सुद्धा रस्त्यावर बाहेर जात नाही. 2 रुपयामध्ये आम्ही 500 ते 700 लिटर पाणी 31 मेला घरामध्ये देतो, पण एवढं हंडाभर पाणी सुद्धा रस्त्यावर बाहेर जात नाही. त्यामुळे गावाची स्वच्छता, त्यामुळे गावाचं आरोग्य आणि महिला सक्षमीकरण त्यातून झालं. एवढंच नाही तर 11वी शिकणाऱ्या मुलींनी पंचायतीला पत्र दिलं होतं की सरपंच आपल्या गावामध्ये विवाहापूर्वी HIV एड्सची चाचणी का सक्तीची करत नाही. धक्का बसला त्याला. कारण आम्ही ज्या मुलींशी संवाद ठेवला, कारण मी सरपंच असल्यामुळे आता उपसरपंच आहे, आता महिला सरपंच आहेत आणि अधिकार सगळे मात्र महिला सरपंचांना आहेत. मी त्या मुलीला विचारलं की असं का पत्र दिलं. त्या मुलीने सांगितलेलं एक 4 दिवसापूर्वी माझ्या मावस बहिणीच्या पतीचं निधन झालं. दुर्दैवाने विवाहापूर्वीच 1 वर्षापूर्वी विवाह झाला, ते पॉझिटिव्ह होते आणि आज माझी बहीण गरोदर आहे, ते बाळ आणि ते दोघंही पॉझिटिव्ह आहेत. आणि मग धक्का बसला की माझ्या बाबतीत असं घडलं की आजही ग्रामीण भागात सर्व मर्यादा पाळल्या जातात की मुलाला पाहायला जाणं मुलींनी असं नाही. आणि त्यातून ते पुढे आलं आणि मग तिला सांगितलं तुला काय वाटतं, नाही आपल्या गावात जर हे केलं तर काय हरकत. मग आम्ही पहिल्यांदा मुलींची चर्चा केली. सगळ्या मुलींनी सांगितलं काय हरकत नाही, आमचा पाठिंबा आहे. मग महिलांशी चर्चा केली, कारण मुलींच्या बाबतीत हे आजही स्वीकारत नाही लोक की आमच्या मुलावर तुम्ही संशय घेताय का. परंतु ही किती मोठी गरज आहे. म्हणजे तुमचं ब्लड ग्रुप आणि HIV टेस्ट, मग त्यातून तो निर्णय पुढे आला आणि असं एक एक निर्णय होत गेले. आता आम्ही आमच्या ब्रँडिंग पर्यंत आलो. सेंद्रिय दूध, सेंद्रिय भाजीपाला, शेतातला भाजीपाला निघल त्याचं पॅकिंग प्रतवारी त्याच 8-10 कुटुंबांनी एकत्र येऊन त्या महिलांनी करायचं आणि त्याचं मार्केटिंग आता हिवरे बाजार या ब्रँड खाली तुम्ही तो हो, आता आमच्या ब्रँड खाली आम्ही आमचा तो प्रयत्न आता आहे.
मला इथे एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की गावामध्ये एकही दारूची भट्टी नाही, तसंच गावामध्ये एकही पुतळा सुद्धा नाही. हो, दारू नाही तशी पुतळा पुतळा सुद्धा आहे. नाही. हा बरोबर. काय प्रकार आहे? नाही हा आहे की मी पाहिलं की निव्वळ पुतळ्याची आपण सर्व दूर पाहतो की आज खरं म्हणजे राष्ट्रपुरुषांचं फार मोठं योगदान आहे. मग छत्रपती शिवरायांपासून घ्या, शाहू महाराजांपासून घ्या, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्री फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांचं योगदान इतकं मोठं आहे की ते कुठल्या जातीत झाला हा विषय नाही, पण त्यांनी या देशासाठी जे केलं ते फार मोठं आहे, महत्वाचं आहे. आणि ते करण्याच्या दृष्टीने त्यांना आपण पुतळ्यातच गुंतवून ठेवणं आणि बंदिवासात टाकल्यासारखंच आहे असं माझं. म्हणून हिवरे बाजारमध्ये आज बोलतो असं नाही की हिवरे बाजारमध्ये 90 पासून आम्ही ठरवलं, गेली 20 वर्ष 20 वर्ष, कारण सुरुवातीला काही तरुण आले होते, आपण छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करू. पण आम्ही त्यावेळी सांगितले की नाही, आपल्याला एकही पुतळा गावामध्ये आणायचा. कारण माझं वाचनही खूप असं, मी राष्ट्रपुरुष जवळ सगळे वाचलेले आहेत आणि सगळं पाहिलं तर राष्ट्रपुरुषांनी त्या त्या काळात दिलेलं योगदान खूप मोठं आहे. त्यांना आपण पुतळ्यात का बंद करायचं?